यानंतर पुढे समुद्र मंथनाची कथा आलेली आहे. राजाने प्रश्न केला, देवतांना अमृत कसं मिळालं, समुद्र मंथन करण्याचं काम काय. त्यावेळेस महाराज सांगू लागले, एकदा भगवान विष्णू परमात्म्याने दुर्वासाला एक हार दिला आपल्या गळ्यामधला. हार घेऊन त्या ठिकाणी आनंदामध्ये दुर्वास ऋषी निघू लागले. समोरून इंद्र आपल्या ऐरावतावर बसून येऊ लागले. आणि येत असताना ज्या वेळेला दुर्वासाने पाहिलं, आता देवांचा राजा इंद्र, याला काहीतरी द्यायला पाहिजे, पण द्यायला जवळ काही नाही. मग तो भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यातला हार दिलेला या ऋषीने महाराज इंद्र महाराजांच्या गळ्यामध्ये घातला. थोडा अंतर चालून गेल्याबरोबर इंद्रानं तो हार आपल्या हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. त्यानं तो दिव्य हार आपल्या पायाखाली घेतला. तो पशु होता. हे दृश्य दुर्वासानं पाहिलं. अरे एवढा भगवान परमात्म्याच्या गळ्यामधला हार मी तुला दिला आणि तू या ठिकाणी हत्तीच्या पायाखाली दिलास, उन्मत्त झालास, म्हणजे जा, संपूर्ण संपत्तीचा ऱ्हास होईल म्हणजे तुझ्या. आणि मग त्याच वेळेला पृथ्वीवर बली महाराज होते. बली महाराजांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि संपूर्ण स्वर्गावर आपलं राज्य प्रस्थापित केलं. सर्व इंद्र वगैरे सर्व देवता लोक देवाकडे आले, देवा आमचं राज्य आम्हाला परत पाहिजे. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं, तुमचं राज्य तुम्हाला परत मिळेल, पण ऐक, त्याच्यासाठी तुम्हाला मंथन करावं लागेल. समुद्र मंथन केल्यानंतर त्याच्यामधून अनेक रत्न तुम्हाला प्राप्त होतील, त्याच्यामधून अमृत मिळेल. ते अमृत प्राप्त झाल्याच्या नंतर ते प्या आणि पुन्हा दानवांसोबत युद्ध करा, तुम्हाला विजय प्राप्त होईल. आणि मग भगवान परमात्मा सांगितलं, मंथन करायचं म्हणजे तुमच्या एकट्याचं काम नाही, त्याच्यामध्ये सहकार्य घ्या. कोणाचं? दानवांचं. आणि मग सर्वजण मिळून त्या ठिकाणी बली महाराजाकडे आले. बलीनं मान्य केलं, अर्धा हिस्सा तुम्हाला देऊ. ठीक आहे. आणि मग मंथन करायचंय. मंथनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट, आता समुद्राचं मंथन आहे, ते आपल्या काही घरच्या पातेल्यामधलं डेऱ्यामधलं मंथन नव्हतं. मंथन मोठं आहे. मंथनासाठी रवी तशीच लागल, बरोबर आहे, रवी मोठीच लागणार आहे. देवा रवीचं द्वाराचं काय करायचं? भगवान परमात्म्याने सांगितलं, ऐका, मंदराचल नावाचा पर्वत त्याची रवी करा आणि वासुकी नागाचा तुम्ही द्वार करा. आणि मग तो पर्वत आणण्यासाठी गेले. तर एवढ्याला उचलत ना पर्वत, गरुडाला आज्ञा केली, गरुडाने तो पर्वत आणून दिला. आणि मग वासुकी नागाची द्वार बनवली. समुद्राचं मंथन चालू झालं. जसं मंथन चालू झालं, त्याच्यामधून 14 रत्न त्या ठिकाणी निघाली. कशातून? मंथनामधून. आपण ते मंत्र, जे रत्न आहेत ते आपण ऐकत होतो. कधी? लग्नाच्या वेळेला देवबाप्पा म्हणत असता बघा, 14 रत्नाचा उल्लेख करतात. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. कसं लग्नासारखं वाटायला का नाही? या मंगल अष्टिकामध्ये 14 रत्नाचा उल्लेख आहे भाऊ. पण माणसं त्या मंगल अष्टिकेकडे लक्ष देत नाहीत. कधी एकदा आता सावधान होत आहे आणि चटई नेमकी आशा बसतात का, आशा बसतात का, पण ती आशा होणार का, आशा होणार, याच्याकडे माणसाचं लक्ष असते. या मंगल अष्टिकेमध्ये 14 रत्न सांगितलेले. मंथन केल्याबरोबर पहिलं रत्न निघाला हलाहल नावाचं विष. सर्व देवता लोक राक्षसांना म्हणे, आता तुम्ही लहान भाऊ, मोठ्या भावानं वाटणी करायची, बारक्यानं काय करायचं? उचलायचं. पहिली वाटणी म्हणली तुमची, घ्या म्हणले. ते म्हणले, दादा आजपर्यंत लहान्या भावानं मोठ्या कधी पण अन्यायच केलाय म्हणले, चांगली वाटणी बारका उचलतो म्हणले. आता आजपासून नियम बदलला, आज आम्ही वाटणी करणार, तुम्ही उचलायची, तुम्ही मोठे भाऊ इथं घ्या म्हणले तुम्हाला. मग दोघही तो हलाहल नावाचं जे विष निघालं ते घेत नव्हते. म्हणले, ऐका, आता एखादा भोळा माणूस बघा आणि त्याच्या गळ्यामध्ये हे रत्न टाकून द्या म्हणले. मग भोळा कोण? म्हणजे देवादिदेव महादेव, भोले बाबाकडे चला. देवा, सगळ्या देवात तुम्ही मोठे देव आहेत, महादेव आहेत, एवढं हे पहिलं रत्न म्हणजे तुमच्या नावानं. देव म्हणले, ठीक आहे, कोणचं रत्न आहे? देवा
हलाहल नावाचं विष त्या ठिकाणी निघाले आणि त्या रत्नाचा स्वीकार करा. देव म्हणले असलं रत्न असते का मला, पण राहू द्या. मग शंखामध्ये धारण केलं आणि ज्या वेळेला भगवान शंकराने ते विष प्राशन केलं, आपल्या घशाच्या कंठाच्या खाली त्याला उतरू दिलं नाही, कारण भगवान शंकराला पूर्ण माहित होतं. आणि मग कंठामध्ये ते संपूर्ण विष परिधान केलं. भगवान शंकराचा परिणाम कंठ निळा झाला आणि देवाला त्या ठिकाणी नाव प्राप्त झालं. बोलिये नीलकंठेश्वर भगवान की जय. भगवान परमात्म्याने त्या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केलं. पुढं कामधेनू गाय निघाली, ती ऋषीला देण्यात आली. पुढं उच्चश्रवा घोडा निघाला, शुभ्र घोडा होता, तो बळी महाराजाला देण्यात आला. ऐरावत 4 दाताचा हत्ती निघाला, तो इंद्राला देण्यात आला. त्याच्यामधून पुन्हा कौस्तुभ मणी निघाला, तो विष्णूला दिला. कल्पवृक्ष स्वर्गाला दिला, अप्सरा स्वर्गाला गेल्या. त्यानंतर 8 नंबरला लक्ष्मी माता निघाली. जशी लक्ष्मी माता त्या मंथनामधून निघाली महाराज, सर्वजण धावू लागले, मला 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 म्हणू लागले. प्रत्येक जण लक्ष्मीसाठी धावू लागला. लक्ष्मी कुणाला नकोय का? कुणालाच नकोय महाराज, नकोय का? हवी नावाची लक्ष्मी नाही हो. प्रत्येकालाच पाहिजे, प्रत्येक जण त्याच्यासाठी धावायला लागलाय. मग सर्वजण आल्याबरोबर मला मला करू लागले. लक्ष्मीने सांगितलं, ऐका, तुम्हाला जरी मी पाहिजे असते, मला तुम्ही पाहिजेत का नाही मी सांगतो. 2 लाईनी करा आणि मग 2 लाईनीमध्ये सर्व देवता राक्षस उभे राहिले. पण प्रत्येकामध्ये गुणदोष पाहत पाहत लक्ष्मी माता पुढे निघाल्या. माझा भगवान परमात्मा एका बाजूला उभा होता. लक्ष्मीनं पाहिलं, सर्वजण लाईनीमध्ये लागले तर, आणि एकटाच भगवान परमात्मा बाजूला. देवाच्या जवळ आले लक्ष्मी माता, देवा मला तुमचा स्वीकार करायचा आहे. देवानं सांगितलं, तुला मला स्वीकार करायचं, पण मला तुला करायचं नाही ना. देवा काही असू द्या, पण मला पत्नी म्हणून माझा तुम्ही स्वीकार करा. देव नको म्हणाले, कारण का माझ्या संपूर्ण शरीरावर माझ्या भक्तांचं राज्य आहे. देवा काही काम सांगा, मी करायला तयार आहे, पण मला पत्नी म्हणून घ्या. देवाला सांगितलं, ऐक, तुला जर पत्नी व्हायचं असेल, तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे नाही, मग तू फक्त सेवा करायची. आणि कुठली? पायाची सेवा करायची. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुलती. फक्त पायाची सेवा करायची, बाकीचा कारभार घरामध्ये करायचा नाही. देवा ठीक आहे. मग लक्ष्मी मातेचा देवाने स्वीकार केला. पुढं सुराणा दारू निघाली, ती दानवांनी घेतली. त्यानंतर चंद्रमा निघाला, भगवान भोलेनाथाने तो आपल्या डोक्यावर परिधान केला. त्यानंतर पारिजात वृक्ष निघाला, तो स्वर्गाला त्या ठिकाणी घेऊन गेले. पांचजन्य नावाचा शंख निघाला, तो भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये धारण केला. देवाच्या हातात जो शंख आहे तो पांचजन्य नावाचा शंख भगवान परमात्म्याने आपल्या आजही हातामध्ये धारण केलेला आहे. पुढं धन्वंतरी भगवान निघाले आणि शेवटी अमृत ज्या वेळेला त्या मंथनामधून निघालं, देवतान राक्षसांना मंथन सोडलं, त्या अमृतासाठी धावू लागले. राक्षसाने तो अमृताचा कलश घेतला आणि धावून निघाले. देवाकडे पुन्हा देव आले. भगवान राक्षस लोक अमृताचा कलश घेऊन गेले. आधीच भांडणाला ऐकणं झाले, तर पुन्हा अमृत पेल्यास देवा तुम्हाला हे आवडणार नाही. देव म्हणले थांबा. आणि मग भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार धारण केला. कोणता? मोहिनी राज भगवंताचा. बोलिये मोहिनी राज भगवान की जय. अवतार धारण केला. आता जगाचा मालक आहे. लक्ष्मी ज्या भगवान परमात्म्याला भुलून वेडी झाली, तो अवतार काही सामान्य असेल का? मग राक्षस पळता पळता म्हणले, अहो ऐका, लक्ष्मीसाठी भांडू लागलो. अरे लक्ष्मीपेक्षा ही भारी म्हणजे स्त्री निघाली. अमृत पुन्हा वाटून घेऊन आधी हिच्याकडे बघूत म्हणले. हे कुणाला प्राप्त होते? सर्वजण त्या देवीच्या जवळ आल्याबरोबर मोहिनीच्या आजूबाजूला चारी बाजूला सर्व उभे राहिले. त्या ठिकाणी मग त्या मोहिनीनं सांगितलं, तुम्ही कशामुळे भांडायला लागला? या अमृतामुळं. हे कोण? ते आमचे सावत्र भाऊ. ऐका, भांडण करू नका म्हणले. मी तुमच्या दोघांच्या वाटण्या बरोबर करते. सावतर जरी असले तरी भाऊच ना तुमचे. दोघांच्या वाटण्या मी बरोबर करते. 2 लाईनी करा म्हटलं.
2 लाईनी गेल्या, राक्षसांना मोहिनी म्हणू लागली ऐका. मंथनामधून म्हणले मंथन करत असताना पातळ पातळ सर्व अमृत वरी आले. घट जो निका गाभा आहे तो बुडाला जाऊन बसलाय म्हणले. ऐका, पातळ पातळ अमृत पहिल्यांदा या देवांना मी वाटून टाकते आणि मग राहिलेला अमृत पुन्हा घट घट. चांगला माल कुणाला? तुम्हाला. तरीचं बकेट काढून ठेवते. ऐका, लाईन करा. आणि मग भगवान परमात्म्याने त्या मोहिनी अवतारामध्ये ते अमृत देवतांना देऊ लागले. पण राहू नावाचा एक राक्षस, त्याने विचार केला, म्हणला वाढ ह्या पंक्तीपर्यंत नेमकी येते का नाही काय माहिती. राहू उठला आणि चंद्र आणि सूर्याच्या मधोमध जाऊन बसला. वाढत असताना देवानं ओळखलं हा राक्षस आहे, पण पंक्तीला त्या ठिकाणी भेद करता येत नाही. देवानं अमृत ओतलं हातामध्ये. चंद्र सूर्यानं सांगितलं देवा हा राक्षस आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने चक्र धारण केलं आणि त्या राहूचा शिरच्छेद केला. पण अमृत पेल्यामुळे तो मेला नाही. त्यानं मनामध्ये विचार केला, या चंद्रानं सूर्यानं माझी चाहडी केली, आजपासून मी यांना सोडणार नाही. म्हणून तो राहू चंद्रग्रहणाच्या दिवशी, सूर्यग्रहणाच्या दिवशी आजही त्या चंद्राला सूर्याला त्रास देण्यासाठी येतो. चला पुढं. या समुद्र मंथनाच्या नंतर पुढं